गांजा पिऊन विमान उडवत होता एअर इंडियाचा पायलट. टर्ब्युलन्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली. नेमकं काय आढळलं जाणून घेऊ. 4 ऑगस्ट रोजी एअर इंडियाचं विमान थायलंडमधील फुकेटहून दिल्लीला येत असताना अचानक मोठी दुर्घटना घडली. विमानात आलेल्या टर्ब्युलन्समुळे विमानातील 13 प्रवासी आणि 4 क्रू कर्मचारी जखमी झाल्याचं समोर आलं होतं. AI-2379 हे विमान हवेत असताना अचानक 300 फूट खाली आलं. मंगळवारी 11च्या सुमारास ही घटना घडली. विमान दिल्ली विमानतळावर उतरत असताना उंची अचानक कमी झाली आणि विमानाला हादरे बसले. दरम्यान याच प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पायलटच्या टेस्टमधून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पायलट गांजा पिऊन विमान उडवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलट इन कमांडची पहिली डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याची पुष्टी करण्यासाठी आणखीन एक डोप टेस्ट करण्यात आली. यामध्ये पायलटच्या शरीरातून घेतलेल्या सॅम्पलमधून मरिजुआना म्हणजेच गांजा आढळल्याचं समोर आलंय. या पायलटवर एअर इंडियाकडून कठोर कारवाई होऊ शकते. विमानाच्या नियमानुसार उड्डाणाआधी पायलटनं कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं का हे तपासण्यासाठी डोप टेस्ट केली जाते. एअर इंडियानं या डोप टेस्ट बद्दल अधिकृत माहिती दिली नसली तरी या घटनेची चौकशी सुरू असल्याचं स्टेटमेंट एअर इंडियानं जारी केलंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मंगळवारी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर पायलट अंमली पदार्थाचं सेवन करताना आढळून आला असेल तर त्याच्यावर कठोर चौकशी होईल असं ते म्हणाले होते. ते नेमकं काय म्हणाले तेही ऐका. Ministry has pulled the Air India management for this particular incident. No, in fact, we wanted to get a direct update from Air India also on the incident, and we wanted to see how they are taking this issue from their side. And I have told time and again that from the ministry, safety in aviation is the topmost priority. There shouldn't be any compromise from any side, even the regulator or even the airlines or anyone. So this issue we have taken very, very seriously from the ministry side also. So we have just spoken to him as a preliminary task just to get an update. But I have to tell you that AIB has been given the task to continue on the investigation, and we have good confidence on AIB. So I would say that let us wait for the full-fledged report to come from AIB so that we can see what definitive action needs to be taken on this. But in the meantime, if it is anything related to substance abuse or substance using, I would say that from the ministry we are taking it very, very seriously, and if we find that there needs to be some tweaking in the existing regulations, we are ready to do that. दरम्यान 4 ऑगस्टला मंगळवारी 11च्या सुमारास एअर इंडियामध्ये झालेल्या या अपघातामुळे आता देशभरात एकच चर्चा रंगली आहे. सुरुवातीला टर्ब्युलन्समुळे हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता वेगळीच चर्चा रंगली आहे. पायलटची फक्त डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही तर त्यानं गांजाचं सेवन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणात आता एअर इंडियावर सुद्धा टीका केली जातेय. एअर इंडिया या सगळ्या प्रकरणात आपली अधिकृत भूमिका कधी जाहीर करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.